पोलीस भरतीच नाही तर प्रत्येक एक्झाममध्ये विचारण्यात जाणारे हे महत्त्वाचे पुरस्कार आणि ते पुरस्कारप्राप्त व्यक्ती आहेत. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण पोलीस भरतीचे महत्त्वपूर्ण विषय आम्ही या चॅनलवर टाकत असतो. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नोबेल पुरस्कार प्राप्त भारतीय व्यक्ती जे की पोलीस भरतीच्या दृष्टीने व इतर एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. बघा यामध्ये व्यक्ती आणि त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार भेटला आणि कोणत्या साली भेटला आणि त्यांना कोणत्या शोधाबद्दल किंवा मग कोणत्या क्षेत्राबद्दल भेटला, ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि प्रत्येक गोष्टीवर एक एक प्रश्न तयार झालेला असतो आणि हेच प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले जातात. तर बघा रवींद्रनाथ टागोर यांना 1913 सालचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता आणि हा कशासंबंधित झाला होता तर साहित्य क्षेत्रासंबंधित झाला होता. त्यांनी गीतांजली या काव्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर दुसरे आहेत डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरामन यांना 1930 सालचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता आणि हा भौतिकशास्त्र या विषयाकरिता तो प्राप्त झाला होता. त्यांचा शोध जो होता तो होता रमन इफेक्ट. त्यानंतर आहेत डॉक्टर हरगोविंद खुराना यांना 1968 सालचा वैद्यक शास्त्राचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. हा सिंथेटिक जीन्सच्या शोधाबद्दल झाला होता. नंतर मदर तेरेसा यांना 1979चा शांततेचा हा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर आहेत डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर. आता या डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना 1983 सालचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर डॉक्टर अमर्त्य सेन यांना 1998 सालचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता आणि हा अर्थशास्त्र या विषयाकरिता त्यांना दिला होता. त्यानंतर आहे VS नायपॉल 2001 सालचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता आणि हा साहित्य क्षेत्राचा होता. आता साहित्य क्षेत्रातला हा दुसरा व्यक्ती आहे. याआधी कोणाला भेटला होता तर याआधी साहित्य क्षेत्राचा रवींद्रनाथ टागोर यांना भेटला होता. तर मग साहित्य क्षेत्रातील पहिले नोबेल पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोण, असाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो. त्यानंतर भौतिकशास्त्र क्षेत्रातील पहिले नोबेल पुरस्कार प्राप्त विजेते कोण, असाही प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त पहिली व्यक्ती कोण, तर मदर तेरेसा, असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा अमर्त्य सेन यांना 1998 सालचा अर्थशास्त्र या क्षेत्राकरिता नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. VS पॉल यांना साहित्य क्षेत्राकरिता 2001 सालचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर वेंकटरामन रामकृष्णन यांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता 2009ला. त्यानंतर कैलास सत्यार्थी यांना 2014 सालचा शांतता या क्षेत्राचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता आणि त्यांचे जे आंदोलन होते ते बचपन बचाव हे आंदोलन होते आणि मागच्या बऱ्याच पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता की बचपन बचाव हा आंदोलन कोणाशी संबंधित आहे, तर याचं उत्तर होतं कैलास सत्यार्थी. त्यानंतर आहेत बघा अभिजित बॅनर्जी यांना सुद्धा 2019 सालचा अर्थशास्त्राकरिता नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. तर बघा मित्रांनो, नोबेल पुरस्कार प्राप्त विजेते जर आतापर्यंत विचारले तर आतापर्यंत आहेत 10 विजेते. हे अतिशय महत्त्वाचे 10 व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, जे की पोलीस भरतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, अजूनही आपण असे बरेचसे विषय घेऊन येणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.